हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एसके सर्स मॅथ्स अकॅडमी. आज आपण बघणार आहोत एरर्स अँड अप्रॉक्सिमेशन्स. तर याच्यामध्ये बघा, पहिला पॉइंट येतो एरर म्हणजे काय. आपल्याला डे टू डे लाईफमध्ये ज्या गोष्टींचा आपला काही संबंध येतो त्याच्यामध्येच आपल्याला एरर अनुभवायला भेटते. म्हणजे नक्की काय, समजा आपण थोडं मॅथमॅटिकली बोलूयात, ज्याच्यामुळं अगदी टू द पॉइंट आपल्याला समजून जाईल, जास्त वेळ पण जाणार नाही. आता तुम्ही बघा, एक उदाहरण घेतो. समजा सिंपल एक्झाम्पल, सर्कल आहे तुमच्याकडे आणि एक सर्कल काढल्याच्या नंतर तुम्हाला त्या सर्कलचा एरिया फाइंड आउट करायचा. हा तुमचा स्टेप आहे. सपोज काय फाइंड आउट करायचा, एरिया, बरोबर. आणि मग आपल्याला माहिती आहे की ही त्याची असते समजा रेडियस. ओके, आर ही त्या सर्कलची रेडियस आहे. का आर बद्दल बोलतोय, कारण मला माहिती आहे एरिया ऑफ सर्कल इज गिवन बाय फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर. मग आता इथे तुमच्याकडे आर आहे आणि तुम्हाला स्टँडर्ड नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे कुठलंही ऑब्झर्वेशन जातो, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल किंवा मेकॅनिक्स असेल, ह्या जे काही गोष्टी आहेत तुमच्याकडे किंवा हे जे काही सब्जेक्ट आहेत याच्यामध्ये प्रत्येक एक्सपेरिमेंटला स्टँडर्ड रिडिंग दिलेलं असतं. राईट, स्टँडर्ड सांगितलेलं असतो की हे एवढं एवढं मेजरमेंट यायला पाहिजे. ओके, समजा तुमच्याकडे हे सर्कल आहे आणि त्या सर्कलचं ऍक्च्युअल मेजरमेंट जे आहे ते सपोज 10 सेंटीमीटर आहे. ऍक्च्युअली काय आहे, 10 सेंटीमीटर आहे, बरोबर. बट तुम्ही जेव्हा स्केल घेऊन मोजायला जाता किंवा प्रत्यक्षात तुम्ही स्वतःहून जेव्हा मेजरमेंट करता तेव्हा ते 10 सेंटीमीटर न भरता ते थोडंसं काहीतरी चेंज होऊन जातं आणि ते जे आहे ते आर जो आहे तुमचा कदाचित 10.1 वगैरे होऊ शकतो. काय होऊ शकतो, 10.1. तुम्हाला माहिती आहे वी आर ह्युमन्स, सो वी ऑलवेज टेंड्स टू मेक सम काइंड ऑफ मिस्टेक्स. आणि मग 10.1 सेंटीमीटर भरलं म्हणजे याचा अर्थ काय, हे तुमचं काय होतं, स्टँडर्ड रिडिंग, म्हणजे याला ट्रू व्हॅल्यू म्हणतो. आणि ही आहे तुमची ऍक्च्युअल व्हॅल्यू जी तुम्ही ऑब्टेन केलेली आहे बाय डिरेक्टली मेजरमेंट. मग ही मेजरमेंटनी मिळालेली व्हॅल्यू आणि ही आहे, यांच्यामध्ये जो डिफरन्स पडतो ना मित्रांनो, त्याला आपण काय म्हणतो, एरर असं म्हणतो. मग ह्या दोघांमधला जो डिफरन्स आहे, समजा इथे आर डॅश असं म्हणेल मी, की जे स्टँडर्ड रिडिंग आहे आणि आर हे तुम्ही कॅल्क्युलेट केलेलं रिडिंग आहे. तर मग आपल्याला ह्या दोघांमधला जो डिफरन्स आहे मित्रांनो, म्हणून डी आर असं नोटेशन, डी फॉर डिफरन्स. मग डी आर असं नोटेशन वापरलं आणि मग आपण म्हणणार की तुमचं स्टँडर्ड रिडिंग काय आहे किंवा ट्रू व्हॅल्यू काय आहे, आर डॅश. आणि तुम्ही ऑप्टेन किंवा तुम्ही प्रत्यक्ष मोजलेली जी मेजरमेंट केलेली व्हॅल्यू आहे ती समजा आर. आणि मग यांच्यातला जो डिफरन्स आहे 10.1 मायनस 10 असं जेव्हा करता तुम्ही तेव्हा लक्षात येतं 0.1 सेंटीमीटर एवढा फरक पडलाय. आणि हा जो पडलेला फरक आहे त्यालाच आपण डिफरन्स म्हणतो. यालाच म्हणायचं आहे ऍक्च्युअल एरर. याला आपण म्हणणार आहोत ऍक्च्युअल एरर. ओके, मला वाटतं हा पॉईंट सगळ्यांना लक्षात आलाय. कुठल्याही गोष्टीचं एक स्टँडर्ड मेजरमेंट असतं. ओके, त्याला आर डॅश म्हणतो. आणि तुम्ही ते स्वतः जेव्हा मेजर करता तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतो, तुमच्या काहीतरी मिस्टेक करता तुम्ही आणि त्याच्यामुळे थोडंसं डेव्हिएशन येतं त्या तुमच्या मेजरमेंटमध्ये. आणि मग ह्या दोघांचा जो डिफरन्स आहे त्यालाच आपण काय म्हणतो, ऍक्च्युअल एरर असं म्हणतो. ऍक्च्युअल का, कारण हे कशामुळे एरर मिळालेली, आपण ऍक्च्युअल जेव्हा मेजरमेंट करतो त्याच्यात मिळालेली एरर आहे. पण आता हा सेकंड फॉर्म्युला, हे झालं फर्स्ट आणि हे झालं सेकंड. आता तुम्ही सेकंड फॉर्म्युला जर पाहिलं तर तुम्हाला माहिती आहे हा एरिया जो आहे तो एरिया कशावर डिपेंड आहे, हा एरिया आहे आरच्या व्हॅल्यूवर डिपेंड. मग 0.1 सॉरी, म्हणजे तुम्ही ऍक्च्युअली व्हॅल्यू कुठली आहे सांगा, ही व्हॅल्यू आहे तुमची ऍक्च्युअल, ही असायला हवी होती. पण जेव्हा आता तुम्ही ही जी व्हॅल्यू स्वतः मेजरमेंट केली मग तुम्ही ती कॅरी फॉरवर्ड करणार, त्याचा स्क्वेअर करणार. मग हे आन्सर जे आहे एरिया हे करेक्ट येणार आहे का, जे स्टँडर्ड आन्सर यायला पाहिजे ते येणार आहे का, मिळणार नाही. त्याच्यामध्ये डिफरन्स पडणार आहे. लक्षात आलं, कोणामुळे पडणार आहे, तर ह्या रेडियसमुळे पडणार आहे, लक्षात घ्या. म्हणून रेडियसमध्ये जो काही डिफरन्स पडतो त्याला ऍक्च्युअल एरर म्हणतो. पण ह्या व्हॅल्यू इथं पुट केल्यामुळे आपल्याला तुमच्या ऍक्च्युअल एरियामध्ये जो डिफरन्स पडणार आहे त्याला आपण अप्रॉक्सिमेट एरर असं म्हणतो. मग हे कशाने डिनोट करतो, डीएनए डिनोट करतो आणि यालाच आपण म्हणणार आहोत अप्रॉक्सिमेट एरर. म्हणजेच आता बोलता बोलता मी तुम्हाला एरर सांगितलं की ऍक्च्युअल द डेव्हिएशन ऑर द डिफरन्स ऑफ युअर ऑब्झर्वेशन फ्रॉम द स्टँडर्ड ऑब्झर्वेशन. आणि त्याच्यानंतर दोन कन्सेप्ट सांगितले, ऍक्च्युअल एरर सांगितले ना अप्रॉक्सिमेट एरर सांगितली आहे. आता तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे की नक्की यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे. ही ऍक्च्युअल का, तर प्रत्यक्ष आपण स्वतः केलेल्या मेजरमेंटमुळे एरर येते. आणि अप्रॉक्सिमेट का, तर ह्या व्हॅल्यू ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकल्यामुळं कॅल्क्युलेशनमुळे जी एरर मिळते त्याला आपण अप्रॉक्सिमेट एरर म्हणतो. मग आता हेच थोडंसं सिस्टमॅटिक लिहून सांगतो मी तुम्हाला काय काय पॉईंट्स आहेत. पहिलं, ठीक आहे, तुम्हाला मला वाटते कळालं असेल, याला ऍक्च्युअल एरर म्हणतो. कशामध्ये आहे ऍक्च्युअल एरर, ही ऍक्च्युअल एरर इन रेडियस. आणि ही एरर कशात आहे,
अप्रॉक्सिमेट एरर इन एरिया, बरोबर. एवढ्या दोन गोष्टी आता कळाल्यात आपल्याला. आता थर्ड पॉइंट तुम्हाला मी सांगणार आहे. थर्ड पॉइंट जो आहे त्याला आपण बोलणार आहोत रिलेटिव्ह एरर. मग ती कशी कॅल्क्युलेट करतो, तर dr बाय आर. dr बाय आर यालाच बोलायचं रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर इन रेडियस. ओके, रिलेटिव्ह एरर इन रेडियस dr बाय आर. मग जर मी dA बाय ए लिहिलं तर काय होईल, dA बाय ए, तर याला बोलायचं रिलेटिव्ह एरर इन एरिया. ओके, हे अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. dr बाय आर किंवा dA बाय ए किंवा व्हॉट एव्हर. लक्षात घ्या इथं आर एखाद्याने समजा हाईट वगैरे मोजत असेल तर एरर कशी दाखवणार, डीएच ने दाखवणार. त्याच्यानंतर त्याची रिलेटिव्ह एरर कशी दाखवणार, डीएच बाय एच ने दाखवणार. ओके, तर अशा अकॉर्डिंगली कन्सेप्ट त्या आहेत. आता थर्ड पॉइंट झाला. आता फोर्थ पॉइंट आहे त्याला आपण बोलतो पर्सेंटेज एरर. काय म्हणणार आहोत त्याला आपण, पर्सेंटेज एरर. आणि मग पर्सेंटेज एरर कॅल्क्युलेट कशी करायची हे आपल्याला लॉजिकली सुद्धा सांगता येऊ शकतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, व्हेनेवर वी टेक्स पर्सेंटेज इन टू कन्सिडरेशन वी ऑलवेज यूज टू मल्टिप्लाय 100. कशाचा यूज करतो आपण, 100चा, राईट. पर्सेंटेज आलं म्हणजे 100 ने मल्टिप्लाय करतो. मग कशाला मल्टिप्लाय करायचंय, समजा तुम्ही dr बाय आर असं आहे तुमच्याकडे आणि याला जर 100 ने मल्टिप्लाय केलं तर याला म्हणायचं पर्सेंटेज एरर इन आर. काय म्हणायचे, पर्सेंटेज एरर इन आर. जर एरियामध्ये असेल एरर कॅल्क्युलेट करायची असेल तर काय म्हणणार, पर्सेंटेज एरर इन एरिया इज इक्वल टू कसं लिहिणार मग, 100 dA बाय ए. ओके, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. 100 अगोदर नंतर लिहिलं काही फरक पडत नाही. तर ह्या मी तुम्हाला आतापर्यंत 4 मेन कॉन्सेप्ट सांगितल्या. पहिली आहे ऍक्च्युअल एरर इन रेडियस, जी प्रत्यक्ष आपण मेजरमेंट घेताना मिस्टेक करतो त्याला ऍक्च्युअल एरर म्हणायचं. ती व्हॅल्यू आपण फॉर्म्युलामध्ये टाकली आणि मग फॉर्म्युलाचं आन्सर बदललं तर ती जी एरर येते त्याला आपण अप्रॉक्सिमेट एरर म्हणतो. आणि त्याच्यानंतर त्या करस्पॉन्डिंग एररला त्याच पॅरामीटरने जर डिव्हाइड केलं तर त्याला आपण रिलेटिव्ह एरर असं म्हणतो. आणि लास्ट आहे पर्सेंटेज एरर. अर्थातच रिलेटिव्ह एररला जेव्हा आपण 100 ने मल्टिप्लाय करतो तेव्हा त्याला बोलायचं आहे पर्सेंटेज एरर. मित्रांनो, हे सगळं महत्वाचं आहे कारण याच्यावर येणारा क्वेश्चन फार सोपा असतो. लेट मी क्लिअर सम फॅक्ट्स अबाउट दिस टॉपिक. खूप इझी टाईपचा क्वेश्चन येतो, खूप इझी. वर्ड प्रॉब्लेम्स असतात, आपल्याला वाचून थोडं कन्फ्युजन होऊ शकतं, पण खूप इझी टाईपचा क्वेश्चन आहे. आता तुम्हाला मी काय सांगतो ते ऐका. तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असणार, सर हा टॉपिक तुम्ही घेताय पण हा टॉपिक जो आहे हा क्वेश्चन पेपरमध्ये एक्झॅक्टली कुठल्या लोकेशनला येणार आहे. तर फंक्शनल डिपेंडन्स हा जो टॉपिक मी तुम्हाला अगोदर शिकवला त्याला ऑर म्हणून हा टॉपिक येणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे पहिल्या क्वेश्चन मध्ये जर फंक्शनल डिपेंडन्सचा क्वेश्चन असेल तर त्या ऑर असणाऱ्या क्वेश्चन मध्ये काय सब क्वेश्चन असणार आहे, फाइंड द एरर असणार आहे. आणि दोन्हीचं कंपॅरिझन केलं तर दिस टॉपिक इज मच इझियर, ट्रस्ट मी. सो व्यवस्थित समजून घ्यायचे. फक्त तुम्ही आत्ता काही समजून घेणार आहात, तुम्ही फक्त आता एवढं लक्षात ठेवायचं की एरर डिनोट करण्यासाठी असं डीआर वापरतो त्या अकॉर्डिंगली आणि रिलेटिव्ह एरर दाखवण्यासाठी हे वापरतो. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं की आपण पर्सेंटेज एरर दाखवण्यासाठी काय करतो, रिलेटिव्ह एरर म्हणजे डीआर बाय आर ला 100 ने मल्टिप्लाय करतो किंवा डीए बाय ए ला 100 ने मल्टिप्लाय करतो. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. एवढं डिटेलमध्ये सांगितलंय. प्रॉब्लेम मात्र याच्यापेक्षा हाफ टाइम मध्ये कव्हर होतो आपला, कारण खूप इझी टाईपचे प्रॉब्लेम्स आपल्याला येतात. ठीक आहे. सो फर्स्ट प्रॉब्लेम घेतलाय मी. प्रॉब्लेम बघितल्या तुमच्या लक्षात आलेला आहे काही पॉइंट्स. पहिला पॉइंट लक्षात आलाय, सर प्रॉब्लेम्स बऱ्यापैकी लेंदी असतात का? हो, बऱ्यापैकी असतात, फक्त आपल्याला अंडरस्टँड करून घ्यायचं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर अजून काही गोष्टी लागणार आहेत ज्या मी तुम्हाला आत्ताच एक्सप्लेन करून सांगतो, ज्या फार महत्वाच्या आहेत, त्याच्यावर नीट फोकस करायचा आहे. सगळ्यात पहिला पॉइंट तो म्हणजे तुम्हाला पर्सेंटेज एररचा मिनिंग कळायला पाहिजे. तुम्हाला काय काय गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. बघा, परत एकदा रिपीट करतो. एरर कशी डिनोट करतो, डीआर, नॉर्मल एरर. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट, तुम्हाला पर्सेंटेज एररचा लक्षात राहीलच पाहिजे. कसं करतो, 100 इंटू डीआर बाय आर. समजा याच्याबद्दल बोलतोय, रेडियस बद्दल, समजा इथे हाईट वगैरे दिलं तर त्यानुसार अकॉर्डिंगली करतो आपण. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट, पर्सेंटेज एरर झाली. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट, तुम्हाला बेसिक लॉगचे फॉर्म्युले माहिती पाहिजे. लॉगचे कुठले कुठले बेसिक, समजा असं असेल बघा, लॉगचे फॉर्म्युले कुठले, लॉग ए डॉट बी असं असेल तर काय होणार हे माहिती पाहिजे. काय येतं ह्याचं, लॉग ए प्लस लॉग बी. त्याच्यानंतर अजून तुम्हाला माहिती पाहिजे लॉग ए अपॉन बी असं असेल तर काय येतं हे माहिती पाहिजे, लॉग ए मायनस लॉग बी. मी आता सांगतोय ते, आता प्रॉब्लेम सुरू केल्यावर अजिबात सांगणार नाही, डायरेक्ट लिहिणार मी. त्याच्यानंतर लॉग, अजून एक लॉग ए रेज टू बी असं असेल तर काय लिहितो, बी लॉग ए.
आणि त्याच्यानंतर आपल्याला अजून एक पॉईंट माहिती पाहिजे. लक्षात घ्या, मी इतकं सिस्टमॅटिकली सांगितलंय तर एवढीच रिक्वायरमेंट्स आहे, तुम्ही एवढं नोट करून ठेवणं एक्सपेक्टेड आहे. मग आता अजून एक गोष्ट काय माहिती पाहिजे, तर डेरिव्हेटिव्ह कोणाची डेरिव्हेटिव्ह कोणाची डेरिव्हेटिव्ह लॉगची माहिती असणं एक्सपेक्टेड आहे. आता विथ रिस्पेक्ट टू काय आणि फरक पडत नाही. लॉग ऑफ, समजा तुमच्याकडे लॉग ऑफ सी आहे असं आपण ॲझ्युम करू, लॉग ऑफ सी असं आहे, तर तुम्ही याची डेरिव्हेटिव्ह काय लिहिणं एक्सपेक्टेड आहे, 1/c इंटू परत कोणाची डेरिव्हेटिव्ह, त्या सी ची डेरिव्हेटिव्ह एवढं लिहिणं एक्सपेक्टेड आहे. म्हणजे ती काय येणार, डीसी आणि विथ रिस्पेक्ट टू व्हॉट एव्हर जे असेल ते. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. तर एवढे सगळे प्रीरिक्विजिट्स आहे. एकदा तुम्हाला परफेक्ट जर माहित असेल तर तुमचा क्वेश्चन 101% करेक्ट येणार आहे. दॅट्स माय पर्सनल गॅरंटी. एवढं मी जीव तोडून सांगतोय, म्हणजे त्याच्या पाठीमागे काहीतरी लॉजिक असेल, लक्षात घ्या. मग आता हा क्वेश्चन करायचा आहे आपल्याला, त्याच्यासाठी काय करता येईल ते बघूयात आपण. सो स्टार्ट करूयात आपण. पहिल्यांदा रीड करा की हा क्वेश्चन कशाच्या रिलेटेड आहे. तर इथे ऑब्झर्व केला असेल तुम्ही तर लक्षात आलंय की धिस प्रॉब्लेम इज रिलेटेड विथ राइट सर्क्युलर सिलेंडर. आपको पता है सिलेंडर माहिती आहे सगळ्यांना, सिलेंडर माहिती आहे. यस, कुठला सिलेंडर माहिती आहे तुम्हाला? अरे नळी 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 पाईप असतो ना, पीव्हीसी पाईप वगैरे माहिती आहे सगळ्यांना, पीव्हीसी पाईप. हा, तर पीव्हीसी पाईप जो आहे लांब कशाला. ओके, हा काय तुमचा राईट सर्क्युलर सिलेंडर. हा राईट सर्क्युलर सिलेंडर वर्ण खाली एकदम सारखा असतो, बरोबर की नाही, सारखा असतो. इकडनं एक सर्कल असतं राईट, जे असं राईट सर्क्युलर असतं एक सर्कल, आणि सेम सर्कल इकडनं असतं. मग आता हा जेव्हा सिलेंडर विचारात घेता तेव्हा मला प्रश्न विचारायचा आहे की किती पॅरामीटर्स तुमच्याकडे असणार अंडर कन्सिडरेशन. करेक्ट, बरोबर सांगितलं, 2. करेक्ट. मग कुठले 2? याची हाईट एक असते आणि हे सर्कल आहे आणि इकडे पण एक सर्कल आहे, तर ह्या दोन्ही सर्कलची सेम रेडियस एक अंडर कन्सिडरेशन. म्हणून इथे बघा तुमच्याकडे एरर दिलेले आहेत. काय दिलंय तुम्हाला, एरर दिल्यात. कशा कशातल्या एरर दिल्यात, तर एरर्स आर पर्सेंटेज एरर आर फाउंड इन मेजरिंग हाईट. म्हणजे हाईट मधली एरर किती दिली आहे बघा, 2%. किती दिली आहे हाईट मधली एरर, 2%. आणि त्याच्यानंतर रेडियस मधली एरर किती आहे मित्रांनो, रेडियस मधली एरर किती दिसते आपल्याला, 1%. एवढं फक्त समजून घ्यायचं आहे. हेच आपण इथं गिवन मध्ये लिहिणार आहोत. डोंट फॉरगेट, वी आर टॉकिंग अबाउट राईट सर्क्युलर सिलेंडर. मग याच्यामध्ये अजून एक गोष्ट लिहायची मिस केली आहे मी, ते म्हणजे हे सगळं झालं, पण तुम्हाला अजून एक गोष्ट माहिती पाहिजे, तो म्हणजे दिलेल्या इन्फॉर्मेशनच्या रिलेटेड एक फॉर्म्युला. काय माहिती पाहिजे, एक फॉर्म्युला. कशा, आता ह्या क्वेश्चन मध्ये पाहिलं तर ह्या क्वेश्चन मध्ये कशाबद्दल बोलतोय आपण, व्हॉल्यूम बद्दल. म्हणजे तुम्हाला मित्रांनो काय कशाचा फॉर्म्युला माहिती पाहिजे, व्हॉल्यूम. कोणाचा व्हॉल्यूम, राईट सर्क्युलर सिलेंडरचा व्हॉल्यूम माहिती पाहिजे आहे. कळालं. सो एवढ्या सगळ्या रिक्वायरमेंट आहेत आणि एवढं तुम्हाला कळालं असेल, हे तर माहितीच असतं. हे लहानपणी केलंय आपण, माहिती आपल्याला लहानपणापासून, बरोबर. ही पण माहिती आपल्याला. त्याच्यानंतर आता मी शिकवलंय. ओके, म्हणजे फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, तो आपण 9th ला 8th स्टँडर्डला करतो, लक्षात ठेवा. मग आता स्टार्ट करूयात आपण. सुरुवात कुठनं करणार बघा, तर ह्या क्वेश्चन मध्ये ज्या काही इन्फॉर्मेशन दिलेल्या आहेत त्याबद्दल थोडं डिस्कस करूया. कशाबद्दल, तर ह्या प्रॉब्लेम मध्ये जे काही गिवन आहे ते थोडं इथं मांडण्याचा प्रयत्न करूया. तर राईट सर्क्युलर सिलेंडर आता सांगितल्याप्रमाणे ही त्याची मेन कन्सेप्ट आहे, बरोबर. हा, मग ही त्याची रेडियस असते आणि ही त्याची आहे हाईट. हा, जे गिवन आहे ते इथं नीट पुट करूयात. फर्स्ट गिवन काय बघा, तुम्हाला पहिलं दिलेलं आहे पर्सेंटेज एरर इन हाईट. कसं लिहितो आपण, 100 DH, हाईट H लिहिला, अपॉन H इज इक्वल टू किती दिलेले आहे ते आन्सर, किती, 2%. किती दिलंय, 2%. ओके, पहिलं गिवन लिहिलंय आपण. त्याच्यानंतर सेकंड, पर्सेंटेज एरर इन कशामध्ये एरर आलेली आहे आता, रेडियस. सो याच्यासाठीचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. काय फॉर्म्युला आहे, 100 एरर म्हटलं, रेडियस म्हटल्यावर dr/r असं लिहायचंय, इज इक्वल टू काय आन्सर, 1. ओके, हे 2 गिवन आहेत तुमच्याकडे. आता मी तुम्हाला काय सांगतोय ते नीट ऐकायचं. हे तुमचं झालं फर्स्ट स्टेप. स्टेप 1, डायग्राम काढायची, इन्फॉर्मेशन लिहायची. ओके, डायग्राम नाही काढली तरी चालेल. आणि हे झालं. आता सेकंड स्टेप मध्ये तुम्ही काय लिहिणार आहात, फॉर्म्युला. तर फॉर्म्युला काय बघूयात आपण. फॉर्म्युला जो आहे तो कशाचा फॉर्म्युला लिहायचा आहे, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. आता मी राईट सर्क्युलर ड्रॉप केलंय, पण तुम्ही राईट सर्क्युलर लिहायचंय. मग याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे πr²h. ओके,
त्याच्यानंतर सेकंड स्टेप झाली. आता आपल्याला ह्या पुढे जाऊन काय करायचंय, थोडं व्हॉल्यूम म्हटले ना मी, असं लिहितो V इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच. करेक्ट. पुढच्या याच्यामध्ये त्याला स्टेप म्हणा हवं तर, किंवा व्हॉट एव्हर तुम्ही त्याला काय ना, किंवा डायरेक्ट सॉल्व्ह केलं तरी चालेल. लॉग घ्यायचे दोन्ही साईडला, एकदम सिंपल आहे बघा, टेकिंग लॉग. मग काय होणार इकडे, लॉग ऑफ V इज इक्वल टू लॉग ऑफ पाय आर स्क्वेअर एच. मग लॉगचे ते रूल शिकवले ते वापरायचे. इथे एक आहे एलिमेंट, परत मल्टिप्लिकेशन, परत एक एलिमेंट, परत मल्टिप्लिकेशन, परत एक एलिमेंट. मग सगळ्यांचे काय करायला लागेल, ऍडिशन. करेक्ट. लॉग पाय प्लस, आता इथे लिहिणार मी लॉग ऑफ आर स्क्वेअर आणि प्लस लिहिणार लॉग ऑफ एच. करेक्ट. याचं एक्सपेन्शन असं लिहिलं. पण आता मित्रांनो मी तुम्हाला सांगितलंय ह्या प्रॉपर्टीनुसार हा जो आर स्क्वेअर आहे तर मी इकडे ऍडजस्ट करून लिहू शकतो. सो अशा पद्धतीने मला हे आन्सर मिळाले. टेकिंग डिफरन्सिएशन लॉग व्ही आहे, तर तुमच्या सगळ्यांना माहिती आहे त्यांची जर डेरिव्हेटिव्ह आपण घेतली, लॉग व्ही ची डेरिव्हेटिव्ह जर घेतली तर काय येते, 1/v. करेक्ट. मगाशी सांगितल्याप्रमाणे 1/v. आणि हा व्ही जो आहे तो माहित नाही कोणाचा फंक्शन आहे, म्हणून dv असं लिहायचं. त्या कशाने मल्टिप्लाय केलं, त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय. आता तुम्ही म्हणाल सर विथ रिस्पेक्ट टू एक्स का विथ रिस्पेक्ट टू व्हॉट एव्हर, काही फरक पडत नाही, तुम्हाला दाखवतो मी ते. ओके. आता लॉग पाय काय, कॉन्स्टंट, त्याची डेरिव्हेटिव्ह काय होणार, 0. इथे आहे तुमच्याकडे 2 आहे. आणि लॉग आर ची डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे, 1/r. आणि कशाने मल्टिप्लाय करायचं, dr ने. त्याच्यानंतर लॉग एच ची डेरिव्हेटिव्ह काय होणार, 1/h. आणि कशाने मल्टिप्लाय करायचं, dh. आता तुम्ही थ्रू आउट जर विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतला असतं समजा, प्लीज मित्रांनो समजून घ्या मी काय सांगतोय. जर थ्रू आउट सगळीकडे जर विथ रिस्पेक्ट टू एक्स असं लिहिलं असतं तर इथे काय आलं असतं, dv/dx, dr/dx, dh/dx. तसं ही dx कॅन्सलच झालं असतं. मग इथे विथ रिस्पेक्ट टू काय हे माहित नाही, फक्त फी ची डेरिव्हेटिव्ह इथं मल्टिप्लाय करतो बस, एवढंच. dv लिहायचं आहे, इथं dr लिहायचं, इथं dh लिहायचं, एवढंच लक्षात ठेवायचं. ओके. मग आता आपल्याला काय करायचंय, रिक्वायरमेंट काय आहे, तर आपल्याला ह्या फॉर्मॅटमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सपोज तुमच्याकडे इथे 100 dh/h दिलं, इथे काय झालं, dh/h झालं. म्हणजे आता रिक्वायरमेंट अजून काय, ह्या सगळ्या दिलेल्या मिळालेल्या एक्सप्रेशनला 100 ने मल्टिप्लाय करायचं. बघा किती सोपं आहे. मग 100 ने मल्टिप्लाय केलं आपण, 100 dv/v हे लिहायची गरज आहे का, आपण काही हायस्कूलला आहोत का, पण तरी तुमच्यासाठी एवढं लिहितोच मी, चला तुमच्यासाठी काय पण. मग आता 100 dv/v इज इक्वल टू 2 काय लिहायचं, 100 dr/r, 2 ला बाहेर लिहिलं, प्लस 100 dh/h. मग आता मला सांगा ह्या व्हॅल्यूज तुमच्याकडे आहेत की नाही, आहेत. आता पहिली गोष्ट मला हे सांगा, 100 dv/v याचा मिनिंग काय झाला, पर्सेंटेज एरर इन व्हॉल्यूम. पर्सेंटेज एरर इन व्हॉल्यूम लक्षात आले तुमच्या. हा, म्हणून मग आपण काय लिहिणार, 2 लिहिणार. आणि 100 dr/r चा आन्सर काय लिहिलंय, 100 dr/r चा आन्सर 1 लिहिलंय. करेक्ट. प्लस 100 dh/h चा आन्सर काय लिहिलंय, 2 लिहिलंय, 2. करेक्ट. सो काय आन्सर आलं, फायनली 4 आलं. बरोबर. कोणाचं आन्सर 4 आलं, 100 dv/v चं आन्सर 4 आलेलं आहे. आणि मग तुम्हाला आता फायनल फक्त कंक्लुजन लिहायचं मित्रांनो. काय सांगणार आपण, देअरफॉर पर्सेंटेज एरर इन, कशामध्ये, पर्सेंटेज एरर इन व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू काय आहे हे, 4 म्हणजे काय लिहिणार तुम्ही, 4%. अनदर प्रॉब्लेम, याच्यामध्ये आपल्याला लकीली फॉर्म्युला दिलेला आहे. म्हणजे आपल्याला 2 टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात. पहिल्या याच्यामध्ये मगाशी घेतल्याप्रमाणे फॉर्म्युला तयार आपल्याला माहिती पाहिजे किंवा आपण तयार करायचा, आणि सेकंड टाईप जो आहे त्याच्यामध्ये फॉर्म्युला दिलेला असणार. सो हा आपल्यासाठी प्लस पॉईंट आहे. राईट. मग आता इथे आपल्याला काय काय गिवन आहे ते बघूयात. मग गिवन कडं यायचंय. गिवन मध्ये पहिलं गिवन काय बघा, ह्या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये इन्फॉर्मेशन कुठनं स्टार्ट होते, हा तुमचा फॉर्म्युला आहे सपोज, पण त्याच्याही पेक्षा महत्वाचं एरर कशात दिलेली आहे, 0.1% एम्पियर किंवा 0.1 एम्पियर इन रिडिंग आय. म्हणजे पहिली एरर दिलेली आहे ती DI. बरोबर, कारण ती आय मधली एरर आहे म्हणून DI म्हणतो त्याला. आणि ती एरर किती दिली आहे, 0.1A. लक्षात ठेवा इथे पर्सेंटेज मध्ये दिलेलं नाही, इथे व्हॅल्यू दिलेले आहेत. तुम्हाला काय दिलं, डायरेक्ट व्हॅल्यू दिलेले आहेत. म्हणून मी काय लिहिलंय, DI. आणि जर पर्सेंटेज एरर मग अशासारखी दिली असती तर 100 DI
बाय आय असं लिहावं लागलं असं जर पर्सेंटेज एरर असेल. हा महत्वाचा डिफरन्स लक्षात घ्या. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट काय दिलाय, समजा त्याच्यातली एरर कळाली, त्याच्यानंतर ई मध्ये सुद्धा किती एरर आहे ती पण व्हॅल्यू दिलेली आहे, पर्सेंटेज नाही. 0.5 समजा त्याला वोल्ट असं म्हणतो आपण, वोल्ट. ठीक आहे. सो आता तुम्हाला हे कळालं, ह्या दोन गोष्टी गिवन आहेत. अजून काय काय गोष्टी आहेत ते बघूयात आपण. पण मी इथे न लिहिता इथे त्याच्या समोर लिहितो. थर्ड पॉइंट काय सांगितलंय, पुढे सांगितलंय की फाइंड द करस्पॉन्डिंग पॉसिबल पर्सेंटेज एरर इन आर वेन रिडिंग्स आर. म्हणजे तुम्हाला काय फाइंड आउट करायचे ते पहिलं लिहूयात आपण इकडं. टू फाइंड पर्सेंटेज एरर, आणि कशातली एरर फाइंड आउट करायचे, इन आर. आणि सगळ्यात महत्वाचं कंडिशन आहे त्याला, एरर कधी फाइंड आउट करायची, वेन रिडिंग्स आर, म्हणजे जेव्हा आय ची व्हॅल्यू किती असते, 15 एम्पियर असते, आणि ई ची व्हॅल्यू किती असणार आहे, 100 वोल्ट. हे महत्वाचं आहे. मग त्याचाच अर्थ काय, दॅट इज टू फाइंड काय फाइंड आउट करायचंय, 100 पर्सेंटेज एरर इन आर. काय लिहिणार आपण, 100 dr बाय आपला जो फॉर्म्युला आहे मित्रांनो, त्या फॉर्म्युल्याने स्टार्ट करणार. बरोबर. फॉर्म्युला काय तुमच्या सगळ्यांना माहिती आहे, दिलेला आहे तो फॉर्म्युला. काय आहे, गिवन. आता मी इकडे स्टेप्स वगैरे काय असं करत नाही, डायरेक्ट लिहितो. गिवन आय इज इक्वल टू ई बाय आर. बट डोंट फॉरगेट आपण कशाबद्दल चर्चा करतोय, आर बद्दल. म्हणजे आरला ह्या साईडला लिहिणं एक्सपेक्टेड आहे, म्हणून आर इज इक्वल टू, आयला इकडे शिफ्ट करायचंय, म्हणजे ई अपॉन आय. आरला इकडे आणि आयला इकडे शिफ्ट केलंय. मग आता काय करणार तुम्ही, आर इज इक्वल टू ई बाय आय. बरोबर. मग याच्या पुढे जाऊन आपण काय घेतो, नेहमी लॉग घेत असतो. बरोबर. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. हे लिहित नाही मी, पण आता समजून घ्या. मग लॉग घेतला आपण ई बाय आय. मग हे इलस्ट्रेट करूयात, म्हणजे हे सॉल्व्ह करायचं. तर दिस इज इक्वल टू, आपल्याला मगाशी शिकवलंय फॉर्म्युला, लॉग जेव्हा इथे आतमध्ये डिव्हिजन असेल तेव्हा प्रत्यक्ष लॉगची काय होते, सबट्रॅक्शन होते. सो लॉग आय असं येणार. काय येणार, लॉग आय असं येणार. आणि मग हे झाल्याच्या नंतर आपण ऍक्च्युअली काय घेतो, त्याचं डिफरन्सिएशन घेतो. मग डिफरन्सिएशन जेव्हा घेणार आपण, तेव्हा काय येते, तर येणार 1 अपॉन आर आणि डी आर मगाशी शिकवल्याप्रमाणे. आणि इथे लॉग ई आहे, तर लॉग ई ची सुद्धा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन ई येते, आणि कशाने मल्टिप्लाय करायचं, डीई ने. मायनस इथे काय येणार, 1 अपॉन आय इंटू मल्टिप्लाय करायचं त्याच्या डेरिव्हेटिव्हने, आयच्या डेरिव्हेटिव्हने, ती काय आहे, डी आय. अशा पद्धतीने व्हॅल्यूज मिळाल्या. पण आपली रिक्वायरमेंट काय आहे, फक्त डीआर बाय आर आहे का, नाही तर 100 ने मल्टिप्लाय करायचे. सो इंटू 100 करायचे, आणि इंटू 100 केल्यानंतर आपल्याला मिळेल 100 dr बाय आर इज इक्वल टू 100 डीई बाय ई मायनस 100 डी आय बाय आय. डोंट फॉरगेट की इथे आपल्याला गिवन मध्ये पर्सेंटेज एरर दिलेले नाहीत, त्याच्यामुळे डायरेक्ट तिथं ती व्हॅल्यू चूक करतात मुलं, की एवढं हे डी ई बाय ई आहे म्हणजे ही व्हॅल्यू तिथे लिहितात. तसं नाहीये, पर्सेंटेज नाहीये, व्हॅल्यू दिलेले आहेत. मग आता काय करायचंय बघा, 100 लिहायचंय. डी ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याकडे, डी ची व्हॅल्यू किती आहे, 0.5. आणि लक्षात ठेवा ई ची व्हॅल्यू इथं कंडिशन मध्ये दिलेली आहे. ई ची व्हॅल्यू किती आहे, ई ची व्हॅल्यू आहे 100. सो 100 मायनस 100. आता डीआय ची व्हॅल्यू किती आहे सांगा, डीआय ची व्हॅल्यू आहे 0.1. आणि आय ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला, आय ची व्हॅल्यू कंडिशन मध्ये 15 एम्पियर. सो 15 लिहिली आपण. अशा पद्धतीने मग हे कॅल्क्युलेशन करायचे निवांत. मग इथे 100 कट झालं, 0.5 मायनस इथे पण तुमच्याकडे काय येणार आहे, इथे कॅल्क्युलेशन साईडला करायचे. तुम्ही हे सगळं कॅल्क्युलेटरवर करायचंय, आपली बुद्धी वापरू नका. जिथे वापरायची ती मेथड समजून घेण्यासाठी वापरा. हे सगळं कॅल्क्युलेटरवर करणं एक्सपेक्टेड आहे. यू आर इंजिनियर्स, ओके. त्याच्यामुळे त्यानुसार हे करायचं. इथे मी माझी पाठेपाठे मी सगळं हे करणार अजिबात नाही, हा मूर्खपणा आहे. त्याच्यामुळे कॅल्क्युलेटरवर करायचं. आता मी ते तुम्हाला दाखवतोय फक्त. इथे झालं तर 10/15 वगैरे असं येणार आहे. सो येणार 2/3, म्हणजेच तुमच्याकडे आन्सर येईल 0.66 वगैरे असं तुमच्याकडे आन्सर येणार आहे. बरोबर. आणि मग हे मोठे म्हणजे मायनस 0.166 असं तुमच्याकडे फायनल आन्सर आलेला आहे. आणि लक्षात ठेवा इथे ह्या बाजूला 100 dr बाय आर आहे, म्हणजेच तुमच्याकडची पर्सेंटेज एरर इन आर इज इक्वल टू मायनस 0.166
पर्सेंट. सो स्टुडंट नेक्स्ट प्रॉब्लेम घेतलाय आपण. मी प्रत्येक क्वेश्चन जे आहे लक्षात ठेवा, पहिला क्वेश्चन जो घेतला मी तुम्हाला राईट सर्क्युलर सिलेंडरचा घेतला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एवढं चेंज करायचे राईट सर्क्युलर कोन असा जरी क्वेश्चन आला तर तुम्हाला फक्त कोनचा फॉर्म्युला माहिती पाहिजे, अकॉर्डिंगली प्रिपेअर करायचे. मी तुम्हाला नोट्समध्ये ह्या सगळ्यांची लिस्ट देईल फॉर्म्युलाची आणि त्यानुसार फक्त फॉर्म्युला बदलायचा, बाकी त्याच्यामध्ये काही लॉजिक चेंज होत नाही. अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये पाहिलं आपण त्याच्यामध्ये पर्सेंटेज मध्ये दिलं नव्हतं, एरर पर्सेंटेज मध्ये दिल्या नव्हत्या आणि मग त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन थोडे वेगळ्या पद्धतीने करायचे होते. आता इथे पण पहा, इथे सुद्धा काय तुम्हाला कुठेही पर्सेंटेज एरर दिलेली नाही, पण विचारले काय मात्र तुम्हाला सांगितलेलं आहे फाइंड पर्सेंटेज एरर विचारलेली आणि बाकी सगळे व्हॅल्यूज दिले. आणि हे अजून थोडं जास्त डीप मध्ये क्वेश्चन आहे. हा एवढा डीप मध्ये येत नाही, पण आपण जास्त प्रिपेअर करतो डीप मध्ये, ठीक आहे, जेणेकरून प्रॉब्लेम येऊ नये आपल्याला. तर तुम्ही गिवन जर लिहायचं ठरवलं तर गिवन कसं आहे ते पहिलं बघून घ्या, नीट रीड करा क्वेश्चन. पहिली गोष्ट तर फॉर्म्युला गिवन आहे म्हणजे एक खूप प्लस पॉईंट आपल्यासाठी, पण नीट वाचायचंय की इथे कुठल्या दोन पॅरामीटरचा विचार करतोय आपण. पहिला आहे लेंथ. सिंपल पेंडुलम माहिती आहे सगळ्यांना, लेंथ आणि ग्रॅव्हिटी दोन गोष्टी असतात. सो इथे एल आहे आणि इथे जी आहे, बरोबर. मग तुम्हाला लेंथ दिलेली आहे का ते पहिलं बघूयात. काय क्वेश्चन आहे बघा, टी इज कॅल्क्युलेटेड युजिंग एल अँड जी आर 8.05 फीट अँड 32.01 फीट पर सेकंड स्क्वेअर. तर तुम्हाला यांच्या व्हॅल्यूज काय आहेत तुम्ही मेजरमेंट केल्यात आणि त्या मेजर करून ह्या व्हॅल्यूज आलेल्या आहेत. पण इथे काय सांगितलंय बघा, फाइंड पर्सेंटेज एरर इन टी इफ द ट्रू व्हॅल्यूज, हा शब्द महत्वाचा आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन केले ऑलरेडी. ट्रू व्हॅल्यूज ज्या आहेत त्या तुमच्या काय आहेत, इथे बघा 8 आणि 32 आहेत, पण तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष मेजरमेंट केली स्वतः तेव्हा त्या काय भरल्या 8.05. म्हणजे तुम्ही हे कॅल्क्युलेट हे स्वतः मेजर केलंय आणि ह्या तुमच्या स्टँडर्ड व्हॅल्यूज म्हणजे ट्रू व्हॅल्यूज, म्हणजे लक्षात आलं असेल हे तुम्ही मेजरमेंट केलेल्या व्हॅल्यूज आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतेय थोडासा फरक पडलाय, डिफरन्स आहे, म्हणून त्याला एरर असं म्हणतो. म्हणून आपण इथे पहिलं काम करूयात, आपण एरर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूयात. कशी फाइंड आउट करणार, डीएल म्हणतो आपण, तर लेंथ मधली एरर. मग सांगा काय फॉर्म्युला शिकवलं मी, ट्रू व्हॅल्यू मायनस ऑब्झर्व्ड व्हॅल्यू. मग आपल्या किंवा ट्रू ऑब्झर्वेशन. समजा आता मला सांगा ट्रू व्हॅल्यू जी आहे, ट्रू व्हॅल्यू इथे काय, ट्रू व्हॅल्यू तुमची 8 आहे, पण इथे तुमच्याकडे काय मिळालं, इथे काय हे, म्हणजे तुम्ही काय लिहिणार 8.05 मायनस 8. म्हणजे अशा पद्धतीने तुमच्याकडे डीएल ची व्हॅल्यू किती आली सांगा, याच्यावरनं 0.05 ही तुमची व्हॅल्यू आलेली आहे फीट. सो कळालं गिवन कसं कॅल्क्युलेट करतो आपण, ठीक आहे. आता हे झालं डीएलच्या बाबतीत. मला वाटतं सगळ्यांना आता जी ची पण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येणार आहे. डीजी इज इक्वल टू म्हटलं की जी मोठी व्हॅल्यू त्याच्यातनं सबट्रॅक्ट करा. 32.01 मायनस 32. सो याच्यावरनं तुम्हाला काय कळालं की डीजी ची जी व्हॅल्यू आहे ती किती येते 0.01 आणि काय युनिट आहे त्याचं फीट पर सेकंड स्क्वेअर, ठीक आहे. सो ही दुसरी व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. ह्या दोन व्हॅल्यूज आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. आणि मग आता आपण काय करणार आहोत, आता आपण फॉर्म्युला विचारात घेणार आहोत. काय फॉर्म्युला आहे तुमचा, फॉर्म्युला काय बघा, फॉर्म्युला गिवन आहे टी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एल बाय जी. बघू क्या काय फाइंड आउट करायला विचारलंय, पर्सेंटेज एरर इन टी, म्हणून तुम्ही टी ला ह्या बाजूला ठेवा. जर काही चेंजेस असेल तर मॉडिफिकेशन करावं लागलं असतं, आता नाही तसं. मग आपल्याला माहिती आहे लॉग घेतो आपण, लॉग ऑफ टी इज इक्वल टू लॉग ऑफ 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एल बाय जी. मग हे सिम्प्लिफाय करायचं. 2 पाय जो आहे मी डायरेक्ट लिहिलं तर चालेल, चालेल का, चालेल. बघा लॉग ऑफ 2 लिहिला प्लस लॉग ऑफ पाय लिहिला, करेक्ट, प्लस. पण इथे मात्र लक्षात घ्या हे स्क्वेअर रूट आहे, म्हणजे जर स्क्वेअर रूट जर रिमूव्ह करायचं झालं तर आपण कसं लिहू शकतो, एल रेस टू म्हणजे एल बाय जी रेस टू काय लिहिणार आपण, हाफ लिहिणार. म्हणजेच काय लिहिणार, एल रेस टू हाफ आणि काय लिहिणार जी रेस टू हाफ. आणि मग मला सांगा लॉग ए यांचा जर लॉग घेतला आपण, यांचा जर लॉग घेतला तर काय येणार, लॉग ऑफ, इथं लिहितो मी काय येतं बघा, लॉग ऑफ एल रेस टू 1/2 आणि मायनस लॉग ऑफ जी रेस टू 1/2. मग आपल्याला माहिती हे डोक्यावर असं लिहायच्या ऐवजी आपण काय करतो, इकडे पुढे लिहितो, बरोबर. मग हे तसंच केलंय मी इकडे. आता मला वाटतं सगळ्यांना समजलं असेल काय विषय येतो, समजलं. एवढं कसं इलस्ट्रेट केलं लक्षात आले, परत एकदा बघा वाटलं तर थोडंसं रिवाइंड करून, ठीक आहे. एवढं तुमच्या लक्षात आलेलं आहे काय केलंय मी. आता पुढे लॉग ऑफ टी इज इक्वल टू लॉग ऑफ 2 जो आहे, एक काम करूयात आपण आता यांच्या डेरिव्हेटिव्ह घेऊयात, ठीक आहे. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊयात. मग आता लॉग ऑफ टी ची डेरिव्हेटिव्ह काय येते तुम्ही सांगा मला.
लॉग ऑफ टी ची डेरिव्हेटिव्ह जी आहे ती येते 1/t आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं dt ने इज इक्वल टू लॉग टू हा प्युअर कॉन्स्टंट आहे त्याची डेरिव्हेटिव्ह 0 होऊन जाणार. त्याच्यानंतर लॉग पाय सुद्धा प्युअर कॉन्स्टंट आहे त्याची पण व्हॅल्यू 0 होऊन जाणार. प्लस इथे मात्र बघून घ्या 1/2 ॲज इट इज आणि मग लॉग एल ची डेरिव्हेटिव्ह येणार 1/l आणि त्याला मल्टिप्लाय करायचं dl ने आणि मायनस इथे पण सेम 1/2 नंतर 1/g इंटू dg असं येणार आहे. ठीक आहे. मग आता हे सॉल्व्ह करायचं झालं तर आपण कसं लिहिणार सांगा. तुम्हाला विचारलंय काय ते महत्वाचं आहे. तुम्हाला विचारलंय पर्सेंटेज एरर म्हणून तुम्ही ह्या थ्रूआउट सगळ्यांना आता कशाने मल्टिप्लाय करणं एक्सपेक्टेड आहे 100 ने मल्टिप्लाय करणं. सो 100 dt/t इज इक्वल टू हे तर गेलंच आहे 100 dl/2l मायनस इथे सुद्धा 100 dg/2g आणि मग ह्या सगळ्या व्हॅल्यूज पुट करायच्या ज्या आहेत आपल्याकडे 100 सांगा dl ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली ती तिथे तर पुट करूया 0.05 पुट केली अपॉन 2 आणि l ची व्हॅल्यू किती आहे इथे नीट बघून घ्या. l ची व्हॅल्यू आपण किती लिहायची हा फार महत्त्वाचा विषय. l ची व्हॅल्यू काय लिहायची इथे बघा ना काय म्हटलंय पर्सेंटेज एरर इफ द ट्रू व्हॅल्यूज ह्या व्हॅल्यू जेव्हा आहेत तेव्हा म्हणजे तुम्ही इथं l च्या व्हॅल्यू हे घेणार 8 मायनस 100 मग dg ची व्हॅल्यू जी आहे ती टाकणार 0.01 अपॉन 2 आणि g ची व्हॅल्यू जी आहे ती 32 लिहिणार. मग तुम्ही डायरेक्ट हे सगळं कॅल्क्युलेटरवर टाकायचंय आणि जेव्हा तुम्ही हे सगळं कॅल्क्युलेटरवर टाकाल तेव्हा तुम्हाला त्याचं फायनल आन्सर जे आहे तर 0.2968 हे सगळं कॅल्क्युलेटरवर करायचंय आणि म्हणून फायनल कंक्लुजन आहे पर्सेंटेज एरर इन टी इज इक्वल टू 0.2968%. ओके हे आपलं आहे फायनल आन्सर. तर बघा अशा पद्धतीने आपण क्वेश्चन्स केलेत. याच्यामध्ये मी टिपिकल क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न केलाय. मी ज्या एक टाईपचा क्वेश्चन केलाय त्या टाईपचं व्हेरिएशन येऊ शकतं पण आपल्याला एक्झाम मध्ये याच्या पलीकडे कुठलाही टाईप जाणार नाही. ठीक आहे. सो त्यानुसार प्रिपेअर करायचे आपण आणि क्वेश्चन इझीच येतात. फक्त तुम्ही कन्सेप्ट नीट समजून घ्या. ही सगळी कन्सेप्ट एकदा परत समराइज करायची झाली तर तुम्हाला सगळ्यांना कळालंय कसं समराइज करू शकतो आपण ते मी तुम्हाला एका मिनिटात परत एकदा सांगतो. हे बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे गिवन फार महत्वाचं मित्रांनो. गिवन ते गिवन नीट बघायचंय कसं दिलंय आपल्याला व्हॅल्यूज दिल्यात की पर्सेंटेज दिलेत ते बघायचं. ते गिवन झाल्याच्या नंतर आपल्यासाठी महत्वाचं आहे ते फंक्शन जे दिलेलं आहे ना त्या फंक्शनचा फॉर्म्युला. ओके तुम्ही फंक्शन न म्हणता डायरेक्ट फॉर्म्युला लिहिलं तरी चालेल. रिक्वायर्ड फॉर्म्युला म्हणूया त्याला रिक्वायर्ड फॉर्म्युला आणि तो फॉर्म्युला लिहिल्याच्या नंतर मग आपल्याला काय करायचं त्या फॉर्म्युलामध्ये काय इंट्रोड्यूस करायचं लॉग इंट्रोड्यूस करायचा आहे. लॉग इंट्रोड्यूस केल्यानंतर मग आपण त्याचे काय घेतो थ्रू आउट त्याचे डेरिव्हेटिव्ह घेतो. काय घेतो डेरिव्हेटिव्ह आणि डेरिव्हेटिव्ह घेतल्याच्या नंतर आपण काय करतो थ्रू आउट सगळीकडे 100 ने मल्टिप्लाय करतो आणि मग त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केली की आपल्याला फायनल आन्सर मिळणार आहे. हा अल्गोरिदम लक्षात घ्या नोटबुक मध्ये लिहून ठेवा. आपल्याला ह्याच प्रोसिजरने जायचंय. एक्झाम मध्ये फॉर्म्युला दोन प्रकारे असतो. एक तर फॉर्म्युला आपल्याला स्वतः क्वेश्चन रीड करून आपल्याला लिहावा लागतो आठवावा लागतो. ओके ज्याच्यामध्ये राईट सर्क्युलर सिलेंडर राईट सर्क्युलर कोन किंवा एलिप्सचा एरिया फाइंड आउट करायला किंवा सर्कलचा एरिया फाइंड आउट करायला विचारलं जाईल. असे वेगवेगळे प्रकारचे क्वेश्चन्स असतात. आणि दुसरं जे तुम्हाला ऍडव्हान्स विचारलं जाईल जसं की आता हा थोडासा ऍडव्हान्स क्वेश्चन आहे तर याच्यामध्ये काळजी करण्याचं कारण नाही तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला रेडी दिलेला असतो. म्हणजे फॉर्म्युला काय असणार आहे ह्या केसमध्ये गिवन असणार आहे. तर हा एवढा अल्गोरिदम करायचा आहे याच्या पलीकडे क्वेश्चन जाणार नाही म्हणजे नाही. दॅट्स माय पर्सनल गॅरंटी. ठीक आहे फक्त तुम्हाला हे निदान जेवढे प्रॉब्लेम्स घेतले ते जरी 100% जमले पाहिजे. नोट्समध्ये मी एखादे दोन क्वेश्चन अजून टाकून देईल. ठीक आहे.